महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा। या महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये आपल्या सर्वांचा सहभाग सहकार्य नेहमी राहत आलेलं आणखीन भविष्यात राहील याबद्दलची आत्मविश्वास आम्हाला सर्वांना आहे। आणि त्याच माध्यमातून आता 1 मे पासून स्वजनगणना हा एक प्रोग्राम महाराष्ट्र शासनाचा नाही तर केंद्रापासून हा सुरू झालेला प्रोग्राम आपण सुरू करत आहोत। या स्वगणनामध्ये जे कुटुंब आहे त्याने स्वतःच माहिती स्वतः अपलोड करायचं आहे। त्यासाठी जी साईट दिलेली शासनाची त्या साईटवर त्याने ते अपलोड करायचे आहेत। त्यात जवळपास 33 प्रश्नाची प्रश्नावली त्याच्यामध्ये आहे। घराची स्थिती कशी असेल, कुटुंबाची माहिती, कुटुंबास उपलब्ध असलेल्या सोयी, कुटुंबाने धारण केलेली मालमत्ता व इतर माहिती, अशी सर्व माहिती त्यात द्यायची आणि ही सर्व माहिती ही गुप्त राहणार आहे। 1 ते 15च्या दरम्यान हा कार्यक्रम आहे। 16 तारखेनंतर शासकीय अधिकारी कर्मचारी हा तुमच्या घरी येणार आहे आणि ती माहिती व्हेरीफाय करणार आहे आणि ती माहिती व्हेरीफाय झाल्यानंतर तो तुमची माहिती ही शासनाकडे गुप्त पद्धतीने राहणार आहे। या माहितीचा कुणालाही देता येणार नाही। कोणत्याही नियमानुसार जरी त्यांनी मागणी केली तरी ती माहिती ही गुप्तच राहणार आहे। कुणालाही माहितीचा सोर्स कुठूनही उपलब्ध सुद्धा होणार नाही। म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की 1 तारीख ते 15 तारखेपर्यंत आपण आपली स्वगणना तातडीने करून घ्यावी, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला हे उपयोगाचं ठरेल। या सत्रात पण सुरू होणार आहे, उद्घाटन पण करणार आहे। काय नवीन असेल शहरासाठी? हा महिना आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे। आजच महानगरपालिकेतर्फे कचरा संकलन करण्यासाठी जवळपास 400 गाड्या, आता संध्याकाळी 6 वाजता तो लोकार्पणचा सोहळा अयोध्येनगरीला आहे। कचरा मुक्त हे शहर असलं पाहिजे ही त्याच्या मागची भावना आहे। मी मागे त्यांना अग्निशमन दलाची मोठी गाडी जी 36 मीटर पर्यंत जाईल ती गाडी सुद्धा मी त्यांना दिलेली आहे बीपीसीच्या माध्यमातून। या महिन्यामध्ये आणखी महत्वाचा जो टप्पा आम्ही पार करतोय तो पाण्याचा टप्पा पार करतोय आणि या 15 तारखेपर्यंत या पाण्याची परिस्थिती आता नॉर्मल होईल अशी एक अपेक्षा आहे। पाणी हे पोहोचेल असं एकंदरीत वातावरण आहे। पोहोचलं नाही, काही टेक्निकल अडचणी तर निश्चित त्याच्यात आलेल्या आहेत। आमच्या सर्वांचा प्रयत्न जाणून बुजून नाही तर सर्वांचा प्रयत्न हा प्रामाणिक आहे। यामध्ये स्वतः हायकोर्ट सुद्धा मॉनिटरिंग करत आहे आणि त्यांना सुद्धा या प्रकरणामध्ये मॉनिटरिंग करत असल्यामुळे दरवेळेला आढावा द्यावा लागतो। म्हणून जाणून बुजून कोणतेही डिले होणार नाही याची काळजी आम्ही घेतोय, परंतु 15 मे पर्यंत निश्चित काही टाकेमध्ये पाणी चढेल। करत नाही मात्र डिले होतोय हे तर सत्य म्हणावं लागेल। टेक्निकल अडचणीमुळे डिले होतो, त्याला काही हे नाही ना, हे आमच्या तुमच्या हातात नाही। तर एखाद्या वेळेला अचानक एखादा पाईप फुटणे हे जाणून बुजून नसतं, तर हे टेक्निकल गोष्टी असतात, त्याला रिपेअरिंग करणं याला जो काही कालावधी लागतो त्यामुळे हे घटना घडलेल्या आहेत हे नाकारत नाही। परंतु आता पाण्याची परिस्थिती ही सुधारलेली आहे। 15 मेला पाणी या टाक्यामध्ये चढेल। विधान परिषद फारच मैत्रीच्या वातावरणात झाली, अगदी उद्धव ठाकरेंसोबत पण मैत्री गोड बोलणं दिसून आलंय। आणि दानवेंना बळ पण दिलं कसं काय? उद्धव ठाकरे साहेबांनी खरं तर ही निवडणूक लढवतील अशी सर्वांची अपेक्षा होती। काँग्रेसने त्याच पद्धतीने उबाटाला पाठिंबा दिला होता, परंतु उबाटाच्या उद्धव साहेबांच्या मनामध्ये ऐन वेळेला कुठं घातपात जर झाला तर काय अशी कदाचित शंका असावी, म्हणून ती माघार त्यांनी घेतली असावी। काल एक त्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं, अचानक अंबादास दानवेंचं नाव डिक्लेअर केलं आणि जी काही धावपळ झाली, काँग्रेसच्या नेत्यांशी बोलणं, काँग्रेसवाल्यांची धावपळ करणं, मला वाटतं या सगळ्या प्रकारचे उत्तर त्या सर्व ज्या फोनापानीमध्ये आहे। परंतु पुढची ऍडजस्टमेंट एका दगडात 2 पक्षी मारणं हा जो प्रकार आहे तो उबाटाने केलेला आहे। येणारी राज्यसभा ही काँग्रेसला देणार असं एकंदरीत
स्टेटमेंट तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकलेलं आहे. याचा अर्थ संजय राऊतचा पत्ता कट होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. तर असं बोललं जाते की तुमच्याकडून सत्ताधाऱ्यांकडूनच दानवेंना बळ दिलं गेलं काही लोकांच्या वेळेस पुढे सक्षमपणे त्यांना उभे राहणार. नाही, असं बळ वगैरे दिल्याचं काही नाही. आपण जनरली ह्या ज्या विधान परिषदच्या निवडणुका असतात या बिनविरोध व्हाव्यात असा सगळ्याचा मानस असतो. आता तुम्ही गेल्या अनेक निवडणुका पाहिल्यात, आता कुठेही घोडे बाजार होताना तुम्हाला दिसत नाही. नसता पूर्वी आमदार पळवून घेऊन जाणे हा सुद्धा प्रकार आपण महाराष्ट्राने पाहिलेला आहे. आता हे गेले 10-15 वर्षामध्ये हे सगळे प्रकार बंद झालेले आहेत आणि मला वाटतं हे चांगला सिग्नल या महाराष्ट्राच्या राजकारणातला आहे. आता बच्चू तुमच्याकडे आल्यानंतर महाराष्ट्रात विचार करतो की काय दबाव काय म्हणजे केलं कुठं बच्चू कडू हा पहिला आमचा तालुका प्रमुख होता. शिवसेनेचं मूळ आहे, शिवसेना त्याचं. आणि म्हणून मग आता त्या पुन्हा जर स्वग्राही आलेला आहे, शिवसेनेत आलेला आहे, त्याच्या आक्रमकतेचा, त्याच्या अनेक त्याचे जे काही योजना आहेत, दिव्यांगांसारखे असेल, शेतकऱ्याचा प्रश्न असेल, त्यासाठी तो नेहमी आक्रमक राहिलेला आहे, लढत राहिलेला आहे. असे लढवय्ये लोक शिवसेनेत हवेत आणि ते असायला पाहिजे. म्हणून ही आमच्या या फौजमध्ये आणखीन एक आमचं सहकार्य आम्हाला मिळालं, याचा आम्हाला आनंद आहे. कोणताही दबाव नाही, कोणी दबावामध्ये राजकारण करू शकत नाही. आणि म्हणून बच्चू कडूने आनंदाने 2 दिवसापूर्वीच एक तुम्हाला गोड सिग्नल दिला होता. त्यांनी सांगितलं की दरवेळेला मला कडू म्हणतात, गोड बोलण्याचा टाइम आता आलेला आहे आणि तो त्यांनी साधलेला आहे. आक्रमक संघटना गुंडाळण्यात आली असंही बोललं जातं. संघटना गुंडाळीतने आलेली नाहीये. ती संघटना त्या पद्धतीने ज्या पद्धतीने काम करायचं तेच करणार आहे. तो पक्षामध्ये शिवसेनेमध्ये आलेला आहे, शिवसेनेचा भगवा त्यांनी घेतलेला आहे आणि त्याच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या हाच खरा बेस, अजेंडा हा आमचाही असणार आहे. म्हणून शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग याच्या बरोबर आम्ही खंबीरपणे उभं राहू. त्याच्यावर जे परवीन कायद्याने टीका केली बच्चू कडू यांना सत्तेशिवाय करमत नाही, विविध चौकशी लावल्या म्हणजे कसं तुम्ही करता अशी टीका केल्याने थोडी होतात. सत्तेसाठी कोणी बाकीचे नाही, तुम्ही लोकांनी काय केलं हे थोडंसं तपासा ना. कशासाठी एखाद्यावर आरोप लावायचा? त्यांनी पक्ष बदलला म्हणजे त्याला करमत नाही आणि तुम्ही काही केलं तर चालतं, असं हे दुपट्टी धोरण कधी अवलंबलं नाही पाहिजे. हे अनेक वेळा अनेक लोक इतर पक्षामध्ये जाणं येणं आपण महाराष्ट्राचं पाहिलेलं आहे. राष्ट्राचे असतात की रिक्षावाल्यामध्ये मराठी बोलणार नाही एवढी हिंमत महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांनी महाराष्ट्राचं वाटोळं केलं. वाटोळं करण्यामध्ये कोण कोण होते, काय काय होते याची नावं सुद्धा त्यांनी जाहीर केली पाहिजे. परंतु एक लक्षात घ्या, सामंजस्याने प्रश्न सुटतो. जर प्रश्न चिघळायचा असेल तर त्याला अनेक कारण आपण देऊ शकतो. 4 महिन्याच्या कालावधीमध्ये सर्व काही कोसळणार नाही. परंतु एक आहे की त्यांना तर धडा तरी घ्यावा लागेल की जर मराठी माणूस जर उभा राहिला किंवा चिडला तर काही खरं नाही. म्हणून मराठी बोली भाषा आपल्याला ही अवलंबायला लागेल. यासाठी ते निश्चित प्रयत्न करतील. हे महाराष्ट्र हा मराठी माणसाचा हा सगळा स्वाभिमान कुठेही आम्ही पायदळी कुणाला तोडू देणार नाही, एवढं मात्र खरं. महाराष्ट्राचे मंत्री आहे मंत्री प्रभात थोडा त्यांनी असं विधान केलं असं राष्ट्रपतींनी म्हणलं की गॅस फक्त जैन लोकांसाठी इतकी हिंमत होतेच त्याचे संवाद ठाकरे करतात. मंगल प्रभात लोढांनी एवढा सिनियर असलेल्या मंत्र्यांनी असं बोलणं मला वाटतं थोडंसं त्याचं चुकलेलाच दिसतंय. परंतु त्याला मला वाटतं मुख्यमंत्री साहेबांनी समज दिली असावी. सुप्रिया सुळेंनी आता इलेक्शन आता नाहीये, 4 वर्ष इलेक्शन नाहीत. इलेक्शन आल्यानंतर त्यावेळेला त्यांचं स्टेटमेंट काय असेल त्याला तेव्हा महत्व असेल. परंतु आताच त्याची मुहूर्तमेढ रोवण्याचं काही कारण नाही. जो अनेक राज्यों में इलेक्शन हुआ है वहां के चुनाव के नतीजे जो प्री पोल जिसको कहा जाता है उस तरीके से भाजपा के पार्टी में बहुमत आते हुए नजर आ रहा है. आप देखेंगे ये वक्त जो वोटिंग परसेंटेज है वो इतना बढ़ चुका है. 92 के भी आगे जाना ये वहां के नागरिकों की जागरूकता है और ये सत्ता परिवर्तन करने में सहायक होती है. और ये ज्यादा वोटिंग कभी भी सत्ताधारियों को वहां के अभी जो सत्ताधारी उनको डैश देने की कोशिश जरूर होगी. मुझे लगता है इन राज्यों में पश्चिम बंगाल और इधर राज्यों में बीजेपी का सरकार जरूर आएगी. कई सारे स्ट्रॉन्ग रूम किया है और बीजेपी चुनाव आयोग मशीनों में गड़बड़ करने की कोशिश कर रहे हैं. देखिए वहां के जो
बातमी जो आ रही है, जो वहाँ के जो हालात जो दिख रहे हैं, कोई बोलता ममता बनर्जी वो क्या ईवीएम मशीन रखी हुई वहां बैठी है और बाहर नारेबाजी हो रही। इलेक्शन कमिश्नर ने साफ तौर पे कहा है कि ऐसी कोई गड़बड़ी धांधली नहीं हुई और ना कोई अंदर है ना कोई वहां जाने की कोशिश कर रहा है। जिसको भी ऑब्जेक्शन लेना है वो मेरे पास आए, उनका समाधान वो करेंगे। अभी हार की वजह से मुझे लगता है पश्चिम बंगाल में ममता बनर्जी ये सब नौटंकियां कर रहे हैं। मुंबई में अमित शाह को 4 महीने का टाइम हमने उनको दिया है, 4 महीने में वो सीखना चाहिए और मराठी जहाँ रोजी रोटी की बात आती है तो वो लैंग्वेज में उन्होंने बात करना चाहिए, ये हमारा उद्देश्य है। राष्ट्रपति ने कहा है कि मराठी का जो मुद्दा है वो रिक्शा वाले में इतनी हिम्मत कहाँ से आ रही है कि वो नकार रहे हैं। ऐसा कोई हिम्मत नहीं है। अब वो गरीब लोग हैं, उनको क्या मार मार के सिखाएंगे क्या? थोड़ा 4 महीने जाने दो ना। जो मराठी है वो भी उनको सहाय्य करे। ऐसा नहीं है, सबको मिलके जुल के काम करना पड़ेगा और वो कोशिश हमारी सरकार कर रही है। आज से स्वगणना का कार्यक्रम स्टेट का और सेंट्रल गवर्नमेंट का है। 1 तारीख से महाराष्ट्र में 1 से 15 तक अपनी खुद की मालूमात, अपनी पूरी जानकारी जो हमारी कलेक्टर ऑफिस की साइड है उसके ऊपर आपने देना है। उसके बाद 16 तारीख से सरकारी कर्मचारी आपके घर पे आएंगे। वो जो आपने जो डिटेल्स दिया है, जो माहिती दी है, उसको वेरीफाई करेंगे और वो सब सच है तो वो पोर्टल में वो उनका समावेश किया जाएगा और ये माहिती किसी गुप्त तरीके से रखी जाएगी, इसको दी नहीं जाएगी।